खरं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जेव्हा बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला आणि त्याविषयी जे कारण देण्यात आलं, खरं तर त्या फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण TRP आणि रेव्हेन्यू याची सांगड जुळत नाही असं एक कारण त्यावेळी हे समोर आलं होतं. आता हे ऑफिशियल जे कारण आहे ते ऑफिशियल कारण आहे, पण त्याला अनेक प्रश्न इतर जोडले गेले. ते प्रश्न असे होते की मग याच्या आर्कायवल व्हॅल्यूचं काय, मग याच्या डबिंग व्हॅल्यूचं काय, मग याच्या परसेप्शन व्हॅल्यूचं काय. या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा हा निर्माण झाला की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी साजरी होत असताना त्या वर्षात ही मालिका जर बंद होत असेल तर एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे की ही मालिका बंद कशी काय होऊ शकते. आणि त्याचवेळी महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी फोन कॉल असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप मेसेजेस असतील, सोशल मीडियावर व्यक्त होणं असेल, यांनी भरभरून ही गोष्ट सांगितली की आम्हाला हा इतिहास बघायचा आहे. आणि मग माध्यम शोधणं सुरू झालं आणि त्यामध्ये हा पर्याय आम्ही निवडला की मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलवर ही मालिका आपण प्रसारित करतो आहे. दर बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून 2 दिवस सुरुवातीला ही मालिका असेल. जसं आपण म्हणालात कल्पेश, त्या पद्धतीनं हा एक पहिला प्रयोग आहे आणि मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला जे सुरुवातीला मांडण्याची संधी दिली त्यामुळे यातला प्रतिसाद हा आणखी वाढत गेला. आणि पहिल्यांदाच हे घडते मनोरंजन विश्वामध्ये की मालिका ज्या आठवड्यात ऑफ एअर जाते त्याच आठवड्यात मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतो आहे. आणि आज 20 जूनला मालिकेचा पहिला भाग प्रसारित होईल. आणि जेव्हा पहिला प्रोमो हा आऊट झाला आहे, आत्ता तुम्ही बघत असाल तर जवळपास 5.5 मिलियन व्ह्यूज या पहिल्याच प्रोमोला आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राला ही मालिका बघायची आहे, महाराष्ट्राला हा इतिहास बघायचा आहे आणि त्यासाठीचा आता पर्याय खुला आहे, तो म्हणजे मराठी वारसा. मराठी वारसाच्या निमित्ताने इतर अनेक मालिका सुद्धा येणार आहेत का? या मालिकेनेच हा चॅनल पुढे चालू राहणार आहे? या मालिकेबरोबर इतर अनेक विषय आहेत. इतर 5 विषय आत्ता विचाराधीन आहेत आणि त्या टप्प्यावर ती गोष्ट सांगेल. आणि एवढंच नाही तर सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आत्ता मराठी भाषेमध्ये प्रसारित होईल, पण त्यानंतर हा इतिहास देशभरात पोचण्याच्या दृष्टिकोनातून ती हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या 5 भाषांमध्ये आपण ती डब करणार आहोत, जेणेकरून सावित्रीमाईंचा इतिहास आणि क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जो इतिहास आहे, जो स्त्री स्वातंत्र्याचा पहिला हुंकार आहे 19व्या शतकातला, तो संपूर्ण देशभर पोचेल. डॉक्टर, ऐतिहासिक मालिकांचं बजेट ही खूप मोठी गोष्ट असते आणि या मालिकेचंही आहे. तर आता या नवीन बदलांना सामोरे जाताना तुम्ही गेल्या आठवड्यात बरंच बोलताय त्याच्याबद्दल, फंडिंग कसं करणार आहात, थोडं आम्हाला सांगाल कशा पद्धतीने फंड उभा राहिला आहे आणि भविष्यात तो कसा उभा करणार आहात, ही पूर्ण म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं कार्य पूर्ण दाखवण्यासाठी. नाही, अगदी यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे एक फार मोठं शिवधनुष्य आहे. कारण ऐतिहासिक मालिका करत असताना एकतर यूट्यूबवर येतोय म्हणून अनेकांनी मला असा प्रश्न विचारला की मग काही थोडं आपण कॉम्प्रोमाइज करणार आहोत का. तर उलट आपण आणखी दिमागदार करतो आहोत. म्हणजे आधी एक एपिसोड पूर्ण होण्यासाठी साधारणतः 1.25 ते 1.5 दिवस जर टेलिव्हिजनवर लागत होता, आत्ता जो पहिला एपिसोड झाला आहे त्याला आम्ही 4 दिवस घेतलेले आहेत. त्यामुळे त्यातलं टेकिंग तुम्हाला बदललेलं दिसेल, त्यातली भव्यता तुम्हाला ही आणखी वेगळी दिसेल, जी प्रोमोमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल की ही भव्यता ही एका वेगळ्या पातळीवर आपण नेतो आहे. आणि आर्थिक गणित जुळवायचं तर यामध्ये जसं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली की काही व्यक्तींनी यासाठी सुरुवातीला मदत केली. आमदार रोहितदादा पवार असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड असतील, या लोकांनी सुरुवातीला एक आर्थिक मदत देऊन एक चांगला हातभार लावला आहे. त्यानंतर यूट्यूबचा जो काही रेव्हेन्यू आहे त्यापैकी आपल्यापैकी बरेच जण यूट्यूबचा रेव्हेन्यू हा पुरेसा नाही, तुमच्या प्रश्नामध्येच ही गोष्ट ही मान्य आहे, ही गोष्ट समोर येते ती म्हणजे यूट्यूबचा जो रेव्हेन्यू आहे हा यूट्यूबचा रेव्हेन्यू हा तितका मोठा नसतो जो मालिकेचं संपूर्ण बजेट पाठिंबा देऊ शकेल. पण तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांनी अनेकांनी ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला या मालिकेसाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे. पण ते योगदान देत असताना क्राऊड फंडिंग करून मग मालिका उभी करणं यापेक्षा आम्ही हा पर्याय निवडला की आधी एपिसोड बघा, तो एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा सगळा अंदाज येईल
आणि मग त्याच्यावरचा जो पेमेंट गेटवे असेल, एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एक पेमेंट गेटवे असेल. या पेमेंट गेटवेवर ज्यांना ही मालिका आवडली, ज्यांना आर्थिक योगदान द्यायचं आहे, ते स्वेच्छेनं जे हवं ते योगदान देऊ शकतील. यात एक महत्त्वाची भावना अशी आहे की आत्तापर्यंत मालिका ही वाहिनीची होती, आता मालिका महाराष्ट्राची होणार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राची मालिका आहे, ही महाराष्ट्रानं पुढं चालवायची आहे, या भावनेतून लोक स्वेच्छेनं अनेक जण ही देणगी द्यायला तयार आहेत. आणि त्यासाठी त्याचा एक मोठा फायदा होईल. आणि चौथी गोष्ट अशी आहे की पुढे जाऊन याच्या व्ह्युअरशिप आणि इतर गोष्टींमुळे ज्या काही स्पॉन्सरशिपचा जो एक भाग आहे, हा स्पॉन्सरशिपचा भागसुद्धा काही कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जर पुढाकार घेतला गेला तर त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला पावलं उचलता येतील. अशा 4 पिलर्सवर ही गोष्ट पुढे होते आणि ती होईल याचा मला विश्वास आहे. कारण माझं म्हणणं आहे की जर हेतू शुद्ध असेल तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं. डॉक्टर सावित्रीबाई यांची व्यक्तिरेखा मुलाला साकारत होत्या, आता क्षमा देशपांडे साकारतात. तर त्या निवडीबाबतचा, त्या बदलाबाबतचा तुमचा विचार, तुमचा दृष्टिकोन जाणून घ्या. नक्कीच या मालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हा ही मालिका बंद होते आणि आपण या पद्धतीने यूट्यूब चॅनलवर ही मालिका करतो आहोत, हा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या कलाकारांशी मोकळा संवाद आम्ही केला की ज्यांना या व्हेंचरमध्ये पुढे यायचं आहे त्यांनी या व्हेंचरमध्ये असावं. ज्यांना या व्हेंचरमध्ये येण्यासाठी प्रत्येकाच्या काही वेगळ्या अडचणी असू शकतात, प्रत्येकाचे काही वेगळे प्रेफरन्सेस असू शकतात. त्यामुळे कलाकारांना हे संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे कालच मला मधुराणीचा मेसेज यायला, तिला प्रोमो प्रचंड आवडला आणि तिने क्षमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येकाचं एक स्वातंत्र्य होतं की तुम्ही याचा भाग होऊ इच्छिता किंवा तुम्ही याचा भाग होण्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जर अडचण असेल. कारण मधुराणी एका वाहिनीचा खरं तर फेस आहेत आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घेत असताना तिला इतर गोष्टींची जी काही गणितं होती, या गणितांमुळे तिने सांगितलं की माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मग नवीन सावित्रीमाईंसाठी शोध सुरू झाला. आणि क्षमाचं मी मनापासून कौतुक करेन की तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्येच ती गोष्ट जाणवेल की किती समरसून सावित्रीमाईंची भूमिका क्षमा देशपांडे साकारतात. कलाकारांचं जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते प्रोड्युसर्स बरोबर असतात की चॅनल बरोबर असतात, ते नेमकं कसं असतं त्याचा? नॉर्मली डेली सोप्समध्ये कलाकारांचं कॉन्ट्रॅक्ट हे प्रोड्युसरबरोबर असतं. परंतु काही कलाकारांचं असं असतं की वर्षानुवर्ष एखाद्या वाहिनीवर काम केल्यानंतर त्या वाहिनीशी असणारं एक असोसिएशन, किंवा काही कलाकारांच्या मनात ही भावना येऊ शकते की जर इथे बंद झालं आणि जर मी तिथे काम केलं तर काही गैरसमज तयार होतील का. तर हे स्वातंत्र्य कलाकारांना दिलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. डॉक्टर, टेलिव्हिजनवरती जेव्हा आपण एखादी ऐतिहासिक मालिका दाखवतो त्यावेळेला खरा इतिहास दाखवण्यासाठी काही लिमिटेशन्स येतात. तर आता या मराठी वारसाच्या निमित्ताने खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणार आहे का सावित्रीमाईंचा? यामध्ये खरं तर टेलिव्हिजनला दाखवत असताना SNPची जी काही बंधनं असतात ती बंधनं असतात. परंतु जगदंब क्रिएशन्स हे आत्तापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्या सगळ्यातून आपण जे खरं आहे ते मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि आता तर ही जी बंधनं होती ही बंधनंसुद्धा मोकळी झालेली आहेत आणि त्यामुळे आणखी मोकळेपणानं हा जो इतिहास आहे, जो दैदीप्यमान इतिहास हा लोकांसमोर येणार आहे. डॉक्टर, ही मालिका बंद करत असताना TRPचं एक कारण पुढं दिलं गेलं. पण आम्हाला म्हणजे सर्वच लोकांच्या मनात प्रश्न असे आहेत की मुळात आपल्या मालिकेचा TRP किती होता आणि ती सर्वाईव्ह होण्यासाठी किती आवश्यक होता. आणि TRP बद्दल जर तुमच्याही अनेक प्रश्न शंका असतील तर तुम्ही लोकसभेचे खासदार आहात, तुम्ही याबद्दल काही प्रश्न विचारणार आहात का? कारण हा सर्वांचा मोठा समस्या आहे आता TRP. यामध्ये फार 2 महत्त्वाचे आणि मूलभूत प्रश्न आहेत. मुळात ज्या TRPची टांगती तलवार ही निर्मात्यांवर, पर्यायानं कलाकारांवर, अगदी चॅनेलमध्ये काम करणाऱ्या EPsवर, चॅनेलच्या हेडवर जी डोक्यावर ठेवली जाते, या TRPमध्ये पारदर्शकता आहे का? हा TRP पारदर्शक पद्धतीने होतो की ठराविक घरांमध्ये जे मीटर लागलेले असतात या मीटरला सो कॉल्ड सॅम्पलिंग असं म्हटलं जातं, असं काही होतं का? मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याचा खरं तर खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे की असं काही घडतं का. कारण काही गोष्टी कानावर ज्या येतात त्या अशा येतात की ठराविक घरांमध्ये असणाऱ्या मीटर्सवर ही गोष्ट काउंट होते आणि मग ठराविक दिवस जर बघितले तर त्या दिवशी अचानक सगळ्यांचा TRP कमी होतो आणि या एका रेसमध्ये आपण धावतो. दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जो काळजीचा आहे
आणि तो म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो, याची आर्कायवल व्हॅल्यू, याची डबिंग व्हॅल्यू, याची परसेप्शन व्हॅल्यू. देशामध्ये कॉपीराईट आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा कायदा आहे, पण हा कायदा असताना सगळ्या एंटरटेनमेंट चॅनलच्या कॉन्ट्रॅक्ट जे प्रोड्युसर बरोबर होतात, यामध्ये ऑल राईट्स फॉर परपेच्युइटी फॉर ऑल द मीडिया हे क्लॉज लिहिलं जातं. म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा जर आपण विचार केला तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये IPR जे आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत, जे जावेद अख्तर साहेब जेव्हा राज्यसभेत होते तेव्हा म्युझिक इंडस्ट्रीसाठी या गोष्टीचा मोठा फायदा झाला आहे. परंतु टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अजूनही IP राईट्स हे निर्मात्यांकडे नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा ब्रॉडकास्टर्स फेडरेशन जी प्रेझेंट करते सरकारला, केंद्र सरकारच्या मते ज्याला आपण निर्माता समजतो तो निर्माता नाही आहे. केंद्र सरकारच्या मते जी वाहिनी आहे ती फक्त निर्माता आहे. आणि त्यामुळे या वाहिन्यांकडून हे संपूर्ण एक्सप्लॉयटेशन, एका अर्थी पिळवणूक ज्याला आपण म्हणू शकतो, तशा पद्धतीची ही गोष्ट घडते. केवळ हे कलाकारांचं, निर्मात्यांचं नाही. म्हणजे एखादा कलाकार एक भूमिका करतो, त्याला पर डेवर काम केलं जातं, तो त्या मराठी चॅनलवरती भूमिका करतो, त्याला पर डे कुठला मिळतो? त्या दिवसाचा मिळतो, बरोबर. त्यांनी ती मराठी सिरियल केली म्हणून मिळतो. मग ती सिरियल जेव्हा हिंदीमध्ये डब होते त्याचा रेव्हेन्यू वाहिनीला जातो ना. मग त्या कलाकाराला काय मिळतं? ज्या लेखकाने ती लिहिली, ज्या निर्मात्याने ती केली, त्याला काय मिळतं? त्यांना काहीही मिळत नाही यामध्ये. इतकंच नाही तर चॅनलमध्ये जे काही काम करतात, जेव्हा चॅनलचे सगळ्यांचे आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स रेडी आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट होतं हे खरं तर सिरियलच्या बजेटच्या माध्यमातून होतं. जेव्हा स्टार प्रवाहावर मालिका सुरू असते तेव्हा ती हॉटस्टारवर सकाळी पडलेली असते 6 वाजता. डोक्यावर टांगती तलवार EPच्या निर्मात्यांच्या, कलाकारांच्या काय असते? संध्याकाळी तुमच्या टेलिकास्टच्या वेळी जो काही TRP आहे तो सांगा. अरे मग सकाळी 6:30 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्यांनी हॉटस्टारवर पाहिलं आहे त्याचं काय करणार आहात? किंवा त्यातून जो काही रेव्हेन्यू तयार होतोय, ती जी काही इंटेलेक्च्युअल आणि आर्कायवल प्रॉपर्टी तिथे तयार होते, त्याविषयी तुम्ही जर काहीच त्याचा मोबदला देणार नसाल तर मग ही पिळवणूक नाही का? मग तीच गोष्ट झी5ची होते, तीच गोष्ट वूडची होते. मग या सगळ्यावर फार महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे याचा IP काय, याची आर्कायवल व्हॅल्यू काय. आणि त्यामुळे तुम्ही जो मुद्दा मांडला, हा मुद्दा खरं तर पार्लमेंटमध्ये लवकरच हा उपस्थित करतो, कारण या अनुषंगानं या अनेक गोष्टी मी पार्लमेंटमध्ये आत्तापर्यंत मांडायला सुरुवात केली, ज्या कमिटी मीटिंगमध्ये असतात, ज्या खुलेपणानं नेमकं काय मांडलं ते सांगता येत नाही त्याच्या क्लॉजेसनुसार. पण होय, याविषयी नक्कीच हा आवाज उठवला जाईल, जेणेकरून ओव्हरऑल इंडस्ट्रीला जो फायदा होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही मनी हाईस्टसारखी सिरीज येते आणि त्याविषयी ती अनेक भाषांमध्ये डब होते आणि मग त्यामध्ये त्याचं काय, तिथले कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, त्यांचं काय भलं झालं हे तुम्ही बघता. मात्र आपल्याकडे तसं घडत नाही. याचं कारण, मूळ कारण हे आहे, आणि हे केवळ मराठीसाठी नाही, हे हिंदीसाठी सुद्धा आहे. त्यामुळं IP इज नॉट रिस्पेक्टेड, हे अत्यंत विदारक सत्य आत्ता आपलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका इतर भाषांमध्ये जेव्हा डब होणार आहे, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, तेव्हा मी आत्ताच सांगतो आहे की माझे जे कलाकार आहेत, लेखक आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यांना त्या रेव्हेन्यूचा एक शेअर हा मिळणार आहे. म्हणजे जर मी एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतोय तर त्या गोष्टीची सुरुवात मी माझ्यापासून करणं हे गरजेचं आहे की ही मालिका जेव्हा इतर भाषांमध्ये डब होईल त्याचा जो एक रेव्हेन्यू शेअर असेल, हा माझ्या लेखकांना, माझ्या कलाकारांना, माझ्या दिग्दर्शकांना, माझ्या तंत्रज्ञांना, हा सगळ्यांना जाणार. सर, TV नंतर ही मालिका आपली आता डिजिटल प्लॅटफॉर्मला येते, तर दरवेळेला असं होतं की TVवर एखादी मालिका असेल तर काही असेल तर काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य कमी मिळतं किंवा काही प्रमाणामध्ये TVला बंधनं असतात. डिजिटलवर आल्यानंतर आपल्या मालिकेला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळणार आहे की काय असणार आहे? मी त्याचं उत्तर दिलं आणि आपण जसे एपिसोड पाहत जाल तसं तुम्हाला ते कळेल की जो इतिहास आहे तो आणखी मोकळेपणाने सांगण्याचं स्वातंत्र्य खरं तर डिजिटलवर मिळणार आहे. म्हणजे आता हे वाहिनीच्या बरोबर एका प्रकारे सगळ्याच पातळ्या त्यामध्ये एक नवीन बदल तुम्ही करता आणि त्याला लोक प्रतिसाद देतात. वाहिनीकडून काही अडचणी वेगवेगळ्या वाहिनीकडून त्या व्यवसायात होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं हे येणारा काळ ठरवेल. खरं तर हा वाहिनीचा विरोध नाही किंवा वाहिनीच्या विरोधात जाऊन काहीतरी करतोय अशातलाही भाग नाही. वाहिनीने मला ऑफिशियली सांगितलं की आम्ही ही मालिका बंद करतोय. हा माझा निर्णय आहे. महाराष्ट्रभरातल्या मायबाप जनतेची जी इच्छा आहे
ती भावना जी आहे की आम्हाला हा इतिहास बघायचा आहे तो आम्ही समोर घेऊन येतो आहे. त्यामुळे हे वाहिनीच्या विरोधात आहे किंवा असं काही आहे अशातला कुठलाही भाग नाही आहे. किंबहुना मी स्टार प्रवाह वाहिनीचं मनापासून आभारच मानेन, कारण आत्ता ज्या सगळ्या सासू सुनांच्या ज्या काही मालिका सुरू होत्या यामध्ये स्टार प्रवाहाने जानेवारी महिन्यामध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या विषयाला हात घालण्याचं धाडस दाखवलं. आणि मग वाहिनीचे प्रमुख सतीश राजवाडे असतील, आमचे EP अभिजित खाडे असतील, कौस्तुभ बेडेकर असतील, ही सगळी मंडळी ठामपणे उभी होती. पण जेव्हा कॉर्पोरेटचा निर्णय होतो तो कॉर्पोरेटचा निर्णय या भावनेवर होत नाही, तो आकड्यांवर होतो. आणि त्यामुळे कदाचित या आकड्यांमध्ये जसं मी म्हणालो परसेप्शन व्हॅल्यू, आर्कायवल व्हॅल्यू, डबिंग व्हॅल्यू या गोष्टी कदाचित कन्सिडर झाल्या नसतील. पण त्यामध्ये ही सगळी जी मंडळी आहेत, स्टार प्रवाहामध्ये असणारी मंडळी, या सगळ्यांचं योगदान आहेच ना हा विषय समोर आणण्यामध्ये. त्यामुळे त्यांच्याविषयी कुठलाही आकस नाही, त्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही आणि त्यामुळे त्यांचाही काही विरोध असेल असं मला वाटत नाही. सर, आज वाहिनीवर आपली मालिका प्रदर्शित नाही होते किंवा वाहिनीने ही मालिका थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एक कलाकार म्हणून खंत वाटते का की जर आत्ता जो तुम्ही डिसिजन घेतला तो खरंच खूप उत्तम आहे, पण कलाकार म्हणून खंत वाटते का की असं नव्हतं घडायला पाहिजे होतं, काहीतरी याच्या दोघांमधला एखादा मार्ग निघाला असता? काय व्हायला पाहिजे होतं, काय घडलं यामध्ये विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्राच्या DNA मध्ये रडणं नाही आहे, लढणं आहे. त्यामुळे खंत व्यक्त करण्यापेक्षा पुढे चालणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आज मराठी वारसावर पहिला भाग प्रसारित होतो. आणखीन एक वेगळी गोष्ट मला तुम्हाला नोंदवायची होती आणि विचारायची होती. म्हणजे एकीकडं अशा ऐतिहासिक मालिका TRP अभावी बंद केल्या जातात आणि दुसरीकडं लवकरच म्हणजे काही वाहिन्यांवर नागिनीवरच्या सिरियल सुरू होत आहेत. तर ह्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय याच्याबद्दल थोडंसं? याकडे मी कसं बघतो यापेक्षा तुम्ही सगळेजण कसं बघताय हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या प्रश्नामध्येच ती एक खोच आहे की जी जिवंत माणसं आहेत, जे महामानव आहेत आणि जी नररत्न महाराष्ट्रानं देशाला दिलेली आहेत, त्यांचा इतिहास सांगताना आमच्याकडे कदाचित सामाजिक एक जबाबदारी जी असायला हवी त्याचा कदाचित विसर पडतो आहे. आणि आकड्यांचे खेळ जे फॅन्टसीमध्ये जातात, या आकड्यांच्या खेळाला जास्त महत्त्व दिलं जात असेल. एक प्रश्न मला विचारायचा होता. आत्ता मगाशी तुम्ही पॉलिसीज आणि या संदर्भात बोलत असताना हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत सगळे जे आपण इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, आत्तासुद्धा इथे जवळपास 80% मीडिया ही डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करणारी आहे. आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर असेल काय किंवा DGIPR जे काय असेल काय, त्यांची वचक किंवा त्यांचं एक पारदर्शकता आहे प्रिंटच्या बाबतीत काय किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत. आणि आज तुम्ही मालिका एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन येता जिथे कुठलं सेन्सॉर नाही किंवा कुठल्याही पद्धतीने आज भारत सरकारचं एक पारदर्शकता आहे किंवा त्यांचं काहीतरी वचन आहे. आम्हीसुद्धा थोडेसे आता असे विखुरलेलेच आहोत की आमच्यावरसुद्धा कुठल्या पालकाचा हात नाही डिजिटल मीडियावरती सुद्धा. अशा प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही एखादी मालिका घेऊन येता तेव्हा आपल्याला काही बंधनं नाही याचं आपल्याला एक बेनिफिट तर आहेच आहे. परंतु पुढे जाऊन जेव्हा याच्यावरती बंधनं येतील किंवा असा काही विचार सुरू आहे का तुमच्या मनामध्ये की ज्या पद्धतीने आज DGIPR असेल काय किंवा ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरमध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांच्यासाठी काही पॉलिसीज ठरवल्या गेलेल्या आहेत, असा पुढे भविष्यामध्ये डिजिटल मीडियाच्या संदर्भात भारत सरकार काय किंवा DGIPR काय हे काही बंधनं किंवा काही पॉलिसीज घेऊन येतील का, त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय? सगळ्यात आधी मी तुमचा आभार यासाठी मानतो की तुम्ही सगळे डिजिटल मीडियावर जे दणदणीत काम करताय ना, त्यामुळे हा हुरूप आला आहे की होय नक्की डिजिटल मीडियावर आपण ही मालिका आणतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही जी पॉलिसीची म्हणता तर केंद्र सरकारच्या विचाराधीन या गोष्टी आहेत. त्याचा ड्राफ्ट अजून पूर्णपणे समोर आलेला नाही आहे, परंतु याच्या रेग्युलेशनच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार याच्यावर विचार करते. सर, मालिकेच्या अनुषंगाने मालिकेचा एक वेगळा प्रश्न मला विचारायला आवडेल, कारण का त्याचं उत्तर आम्ही खूप वर्षापासून ऐकायची आमची इच्छा आहे. गरुड झेप नंतर जे अनाउन्समेंट तुम्ही केली होत्या चित्रपटाची, ते चित्रपट आम्हाला प्रेक्षकांना कधीपर्यंत गरुड झेप ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दाखवला, खरंच सुंदर असा सिनेमा, त्याच्या खूप चांगला आपल्याला गॅजेट मिळालं. तेव्हा त्याच्यानंतर जे तुम्ही अनाउन्समेंट केली, आमची अशी इच्छा आहे की कधी आम्हाला ऐकायला मिळेल, काय सांगाल? नक्की योग्य वेळी पुढचे जे सिरीज आहे ती नक्की तुमच्या भेटीला येईल. कारण एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या होत आहेत. म्हणजे कदाचित
स्टार प्रवाहावर मालिका सुरू होती ती जर पूर्णत्वाला गेली असती तर त्यानंतर मी लगेच सिनेमा केला असता. पण आता आव्हान वेगळं समोर आलं आहे आणि त्यामुळे हे वेगळं आव्हान आधी टॅकल करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे यानंतर जसं मी मगाशी म्हणालो तशा एकूण 5 मालिका या आपण मराठी वारसावर टप्प्याटप्प्याने घेऊन येणार आहोत आणि योग्य वेळी सिनेमासुद्धा आपण करू. त्यासुद्धा ऐतिहासिक मालिका असणार आहेत की त्याचे विषय वेगळेच असणार? ते माझं म्हणणं आहे की वेट अँड वॉच. म्हणजे डॉक्टर भविष्यासाठी तुम्ही सॅटेलाइट टेलिव्हिजनला पूर्णविराम दिला असं आपण म्हणू शकतो? नाही, इट्स टू अर्ली टू कमेंट. मला असं वाटतं की एक गोष्ट स्वीकारायची असेल तर दुसरी पूर्ण बंदच केली पाहिजे असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु कोणीतरी या सगळ्या मी जे सगळ्या अडचणी सांगितल्या आज जर तुम्ही सगळ्या निर्मात्यांशी जर खाजगीत एकदा बोललात तर मी जे मुद्दे मांडले याच्याशी मला वाटतं की बहुतांश निर्माते हे सहमत असतील. कारण निर्माता जेव्हा पैसे लावतो ना एखादी मालिका करण्यासाठी ते पैसे जेव्हा तो लावतो तेव्हा तो कुठून तरी व्याजाने तरी पैसे घेतो, कधी कधी त्याच्या खिशातले लावतो. मात्र त्याला जे पेमेंट होतं ते पेमेंट कधी कधी 45 दिवसांनी होतं, कधी कधी 2 महिन्यांनी होतं. आणि मग हा जो ही जी सायकल असते ना 45 ते 60 दिवसाची, या 45 ते 60 दिवसाचं जे व्याजाचं गणित असतं ना त्याच्यामध्ये अनेक निर्माते मेटाकोटीला येतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग असं असताना हे सगळं झाल्यानंतर त्याच्या हातात नेमकं काय राहतं, काय मिळतं, समाधान ही एक गोष्ट सोडली तर ते तुम्ही खाजगीत निर्मात्यांना विचारलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. त्यामुळे लगेच सॅटेलाईट पूर्ण बंद हे धाडसाचं विधान होईल. पण होय, एक वेगळा पर्याय आपण तयार करू पाहतोय. मगाशी कल्पेशजींनी जसं विचारलं की अनेकांसाठी हा एक पाथ ब्रेकिंग गोष्ट होऊ शकते, एक ट्रेंड सेट होऊ शकतो. आणि आपल्या सगळ्यांची जर साथ असेल तर नक्कीच ही गोष्ट भविष्यात मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत आशादायक ठरेल. डॉक्टर, जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला आपल्या मराठी सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमधल्या किंवा ओव्हरऑल मालिका क्षेत्रातल्या कुठल्या कलाकारांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि मराठी वारसाच्या निमित्ताने नवीन कलाकार कोणते आम्हाला पाहायला मिळणार आहेत? एक म्हणजे सपोर्ट हा सगळ्यांनीच केला. फक्त त्यांची नावं मला सांगायला लावू नका कारण इंडस्ट्री छोटीशी आहे. त्यामुळे जो सपोर्ट केला तो तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर नसेल पाहिला. पण हो, अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात, अनेक निर्मात्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि नवीन कलाकार जर तुम्ही म्हणत असाल तर मराठी वारसामध्ये पहिल्यांदा आपण आत्ता सावित्रीमाईंच्या शाळेतल्या पहिल्या ज्या 6 मुली आहेत या 6 मुलींसाठी आपण महाराष्ट्रातून ऑडिशन्स मागवल्या होत्या. ज्या 3,500 ऑडिशन्स आल्या त्यातल्या 6 मुली निवडल्या गेल्यात. आणि याच पद्धतीनं आता मराठी वारसावर एक ऑडिशन्सचं एक टॅब हा सेपरेट आम्ही सुरू केलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातल्या कुणाला अभिनय क्षेत्रामध्ये यायचं असेल ते त्यांची ऑडिशन त्यावर अपलोड करू शकतात. आणि जर ती ऑडिशन आपल्या कॅरेक्टरसाठी योग्य सुटेबल अशी वाटली तर कुणाचाही वशिला, कुणाचाही फोन, कुणाचाही रेफरन्सची गरज नाही. थेट आमची टीम त्यांना अप्रोच करेल आणि त्यांना या मालिकेमध्ये संधी मिळेल. डॉक्टरांनी मराठी वारसाच्या निमित्ताने जे सामाजिक प्रबोधन करणारे सिनेमे आहेत ते सुद्धा आपल्याला जर पाहायला मिळणार आहेत का इन फ्युचर? नाही, इन फ्युचर अनेक प्लॅन्स आहेत. आणि नक्कीच हा प्लॅटफॉर्म जसा जसा वाढत जाईल, जसा जसा सेट होत जाईल तसतशा त्याच्या स्ट्रॅटेजीज आणि त्याच्या पॉलिसीज या नक्की आपण डिझाईन करू. डॉक्टर, आत्ता आपण यूट्यूबवर ही मालिका दाखवणार आहोत, पण आता फेसबुक पेज हा सुद्धा अर्निंग सोर्स आहे. तर तुमच्या फेसबुक पेजवरही ही मालिका दिसणार आहे का? नाही, सध्या फेसबुक पेजवर नाही, सध्या आपण यूट्यूबवर ही मालिका दाखवणं हे आपण आत्ता हे ठेवलेलं आहे. आणि फेसबुक पेजवर ही मालिका कधी न्यायची त्याचा एका टप्प्यानंतर आपण विचार करू. तुम्ही खूप कम वक्ते आहात ते आम्हाला माहिती आहे. आणि एक दूरदृष्टी असते तशी तुम्हाला सुद्धा आहे. आणि मराठी वारसा मी चुकत असेल तर मला तुम्ही दुरुस्त करा. मराठी वारसाचे सर्व कदाचित तुम्हीच आहात. ही दूरदृष्टी होती का की पुढे जाऊन असं काहीतरी होऊ शकतं आणि आपली मालिका आपण त्याच्यावरती प्रसारित करू? दूरदृष्टी होती का? नाही, नक्कीच तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काम करता आणि मी हे जे सगळ्या ज्या समस्या सांगितल्या या समस्या मला आज कळलेल्या नाहीच आहेत. त्यामुळे हे जेव्हापासून समजलं होतं तेव्हापासून हे काहीतरी एक वेगळं माध्यम येणाऱ्या काळामध्ये उभं राहावं लागेल ही भावना होतीच. आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांचं जे एक्झाम्पल आहे की तुम्ही सगळेजण जेव्हा डिजिटल मीडियावर काम करत असताना एक स्वतःचं एक फार छान स्थान तुम्ही तयार केलेलं आहे. त्यामुळं खरंच अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचं तर तुमच्याकडे बघून शिकतोय. डॉक्टर, तुम्ही म्हणाल की कलाकारांसाठी पण एक संधी निर्माण होणार आहे आपल्या मराठी वारसाच्या निमित्ताने, ऑडिशनसाठी एक ॲप असणार आहे. पण
लेखक आणि जे दिग्दर्शक आहेत ज्यांना आपल्याला या प्लॅटफॉर्मसोबत काम करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने संधी उपलब्ध करून देणार आहात आणि ओव्हरऑल मराठी वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आहे, कशी टीम गोळा केली आहे तुम्ही? एक म्हणजे लेखक आणि दिग्दर्शकांसाठी ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्टसाठी तर आम्ही मोकळे म्हणजे आम्ही ओपन आहोत, जेणेकरून त्यांच्या कॉन्सेप्ट्स ते घेऊन येतील आणि या कॉन्सेप्ट्समध्ये ज्या कॉन्सेप्ट मराठी वारसाच्या स्ट्रॅटेजीनुसार योग्य राहतील या कॉन्सेप्टला नक्कीच प्लॅटफॉर्म मिळेल. आणि यासाठी लागणारी जी टीम आहे ही संपूर्ण एक इकोसिस्टम उभी राहणं हे गरजेचं असतं आणि तशी ती डिजिटलसाठीची टीम असेल, ती AI साठीची टीम असेल, ती कंटेंट मेकिंगसाठीची टीम असेल, ही संपूर्ण टीम ही आपण तयार केली. ओके, थँक्यू. सो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या, पाठिंबा असू द्या. मराठी वारसा यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका आज दिनांक 20 जूनपासून प्रसारित होते. सर्वांनी एपिसोड पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोडची लिंक पाठवा, कारण आता मालिका महाराष्ट्राची. जय शिवराय.